नमस्कार, मी सुधीर वासम, व्यंकटेश नगर येथील रहिवासी। काल रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे व्यंकटेश नगरात पूर्णपणे पाणी भरलेलं आहे। प्रत्येकाच्या घरात साधारण 1 फुटावर पाणी भरलेलं आहे। त्याच मूळ कारण हा जो हायवे आहे त्या हायवेमुळे पाणी पलीकडे क्रॉस होत नाही, त्यामुळे सगळ्यांचे नुकसान झालेलं आहे। तसेच आपले वज्रेश्वरनगर असू द्या, बाजूला ओमकारनगर असू द्या, त्या दोन्ही ठिकाणी पण पेट्रोल पंप आहे, पूर्ण भरलेलं आहे पाणी। रस्ता वयवाट नाही आणि आपला व्यंकटेश नगरमधनं तर वयवाट नाही, एकच रस्ता आहे आम्हाला बाहेर यायला, दुसरीकडे रस्ता नाही आहे। तुम्ही बघू शकता मागं मंदिरमध्ये घरामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे, घरामध्ये मागं बघू शकता पूर्ण भरलेलं आहे पाणी, पूर्ण येता येत नाही, पूर्ण कमरेच्या येतापर्यंत पाणी आलेलं आहे आपल्याला आणि रस्ताच नाही आणि कोणी लक्ष देत नाही। तर किती वेळा सांगितलं कोणी लक्ष देत नाही। रस्त्या हायवे झाल्यामुळे ना सर्वांना त्रास झालेला आहे। त्याप्रमाणे आता मदतीला कोणी आले का नाही? मदतीला कोणी आले नाही, फोन केले तर आम्ही दुसरीकडे आहे, इथं आहे, दुसरीकडे पण पाणी भरलेलं आहे असं सांगत आहे सर्वजण, त्यामुळे कोणी अजून तर आले नाही इथं असं आहे। नमस्कार, विनोद क्षीरसागर बोलतोय। हायवे झाल्यापासून हे सगळं प्रॉब्लेम यायला लागलं। हायवेवरलं पाणी अधिक आमच्या वरील नगरातलं पाणी इकडे यायला लागल्यामुळे हे सगळं झालेलं आहे। आणि हायवेमधले जे सिमेंटचे रस्ते आहेत, सिमेंटचं पाईप घातलेलं आहे, ते सिमेंटच्या पाईपमध्ये तसंच माती असल्यामुळं आणि वाढवलेले पाईप त्याच्यामुळे हे सगळं पाणी वारंवार साचायला लागलेलं आहे। महानगरपालिका वरवरचे काम करून जाते, ड्रेनेज साफ वगैरे, त्याच्यानं हे सोल्युशन होणार नाही। ह्याच्यामधलं जे सिमेंटचं पाईप आहे ते व्यवस्थित लेवल करून पलीकडे सोडल्यानंतरच हे त्याचं सोल्युशन होणार आहे, नाहीतर वारंवार घटना असं होणार आहेत। ह्याच्यात कुणाचं तर जीवित होणार आहे, वित्तहानी तर होतच आहे, जीवितहानी पण होण्याची शक्यता आहे। तरी महानगरपालिकेने आणि महामार्गाने याच्यावर योग्य वेळी दखल घ्यावी असं आम्ही नागरिकांतर्फे विनंती करत आहे।